महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। गडचिरोलीत शेत जमिनीच्या अधिग्रहणाविरोधात शेतकऱ्यांचे भव्य धरणे आंदोलन। गडचिरोली जिल्ह्यातील विमानतळ, एमआयडीसी व इतर प्रकल्पासाठी सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करू नयेत या मागणीसाठी जिल्हा काँग्रेसच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन केले। माती ही आमची माय असून तिच्या रक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देऊ असा निर्धार शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केला। प्रस्तावित विमानतळासाठी गुरुवाडा, हिरापूर, शिरपूर यासारख्या गावांमध्ये शेतकऱ्यांचा विरोध असतानाही प्रशासनाने बळजबरीने प्राथमिक सर्वेक्षण केले। चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसीसाठी 14 गावातील जमिनी न घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते, मात्र तरीही प्रशासनाने या जमिनीच्या खरेदी विक्रीवर बंदी घातली असून पूर्व परवानगी बंधनकारक केली आहे। सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास 4 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला आहे। तर खासदार डॉक्टर नामदेव किरसाण यांनी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असल्याचे स्पष्ट केले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, गडचिरोली। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। त्यांनी सांगितलं की गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या मुख्यधारेमध्ये त्यांना घेऊन जायचं, परंतु ज्या पद्धतीने गडचिरोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यावर अन्याय सातत्यानं या शासनाकडून प्रशासनाकडून होतो आहे, बळजबरीनं त्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्याचा सपाटा शासनाने सुरू केलेला आहे। या अधिग्रहणाच्या विरोधात आज आपण बघितलं तर हजारोच्या संख्येने शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत। यापूर्वी सुद्धा एमआयडीसीच्या विरोधामध्ये 14 गावच्या नागरिकांनी मुंडन आंदोलन करून या शासनाचा निषेध केला। स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांशी चर्चा झाल्याशिवाय जमीन अधिग्रहण करणार नाही, तरी परंतु प्रशासनाने त्या ठिकाणी आदेश धडकावला की जमिनी खरेदी विक्री होणार नाही। एक प्रकारे एमआयडीसी लादायची, हुकुमशाही पद्धतीने लादायची, अशा पद्धतीनं शेतकऱ्यावर अन्याय करण्याचं काम या सरकारकडून होतं आहे। म्हणून मुख्यमंत्री साहेबांना हे समस्त शेतकरी सांगायसाठी आलेले आहेत की आपण गडचिरोली जिल्ह्याला विकासाकडे नाही तर गडचिरोली जिल्ह्याला विनाशाकडे घेऊन जाण्याचं काम मुख्यमंत्री महोदयाच्या माध्यमातून होतं आहे आणि त्याचाच निषेध करण्यासाठी या शासनाला आणि प्रशासनाला जागं करण्यासाठी हे हजारोच्या संख्येने शेतकरी आलेले आहेत। 4 तारखेपर्यंत जर प्रशासनाने याच्यामध्ये काही सुधारणा केली नाही, काढलेला आदेश रद्द केला नाही, तर 4 तारखेपासून समस्त शेतकरी बांधव या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभोवताल ठिय्या आंदोलन करणार आहे आणि बेमुदत ठिय्या हजारोच्या संख्येने शेतकरी या ठिकाणी येणार आहेत आणि प्रशासनाला जो जिल्हाधिकारी साहेब आहेत त्यांना सांगणार आहे की आपल्या प्रशासनातील कारभार जो चालू आहे हा अयोग्य आहे आणि या अयोग्य कारभाराचा विचारपूस करण्यासाठी आम्ही या ठिकाणी 4 तारखेला येणार। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।